नमस्कार मित्रांनो, समृद्धीसाठी सरकारने आतापर्यंत 28,000 करोड रुपये उभे केले आहे। ही रक्कम कर्जाच्या स्वरूपात असणार आहे। यातील काम सुरू होईपर्यंत सरकारच या कर्जाचे व्याज भरणार आहे। यात भारतातील सरकारी बँकाच बरेच अर्थसहाय्य करत असल्याचे समजत आहे। यात भारतातील सगळ्यात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यात जास्त म्हणजेच 8,000 करोड रुपये कर्ज देत आहे। तसेच चीनमधील एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ही 3,500 करोड रुपयाचे कर्ज देत आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यात हीच चीनमधील बँक 1,500 करोड रुपये कर्ज देण्यास तयार आहे। तर पंजाब नॅशनल बँक ही 3,000 करोड, बँक ऑफ इंडिया 1,700 करोड, कॅनरा बँक 2,000 करोड, युनियन बँक ऑफ इंडिया 1,700 करोड, बँक ऑफ बडोदा 3,000 करोड, इंडियन बँक 1,000 करोड, बँक ऑफ महाराष्ट्र 1,000 करोड, हडको 1,750 करोड, तर LIC 2,000 करोड, कॉर्पोरेशन बँक 1,000 करोड व इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी ही 1,800 करोड असे कर्ज या बँका सरकारला देत आहे। यात महाराष्ट्र रस्ते व विकास महामंडळ अजून 5,500 करोड रुपये रोखीच्या माध्यमातून उभे करत आहे। या सगळ्या लोनचा कालावधी बऱ्याच वर्षाचा आहे। एकदा टोल सुरू झाल्यावर याची परतफेड त्याद्वारे केली जाईल। याआधी सरकार पूर्ण पैसे दुबईच्या बँकेतून घेणार होते, पण त्यात काही अटीमुळे तो निर्णय रद्द करण्यात आला व तसे यात रस्ता गहाण ठेवावा लागत होता। आता हा रस्ता गहाण जरी ठेवला तरी तो भारतीय बँकेच्या ताब्यात राहील, जेणेकरून इतके टेन्शन येणार नाही। या महामार्गासाठी केंद्र सरकार देखील पैसे देऊ शकते, कारण या प्रकल्पाचा खर्च बराच वाढलेला आहे। कारण हा रस्ता संपूर्ण सिमेंटचा असल्याने सिमेंटचे भाव तसेच इतर गोष्टींचे भाव वाढलेले आहे। त्यामुळे भविष्यात केंद्र सरकार या प्रोजेक्टसाठी हातभार लावू शकते किंवा कर्ज देत असलेल्या बँका अजून जास्तीचे कर्ज देऊ शकतात। त्यामुळे या महामार्गाचे काम पैशामुळे थांबणारच नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या महामार्गाची आतुरतेने वाट पाहत आहे, हे नक्की। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।